आज आपल्याला बघायचे आहेत राष्ट्रीय आणि राज्य प्रतीके. सगळ्याच परीक्षांना वारंवार येणारा हा मुद्दा आहे. सध्या हायकोर्ट भरती आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, अनेक परीक्षा या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि हे सेशन महत्वाचं आहे. राष्ट्रीय प्रतीके आपण आधी बघूया आणि नंतर राज्याची प्रतीके बघूया. एकाच लेक्चरमध्ये सगळं कव्हर करायचे. ओके, सर्व प्रतीके एकाच लेक्चरमध्ये बघायचे. पहिलं प्रतीक आहे राष्ट्राचा ध्वज, नॅशनल फ्लॅग. तुम्हाला पहिला प्रश्न काय येतो, याचा जो रंग आहे, कोणता रंग कुठे आहे? सगळ्यात वरच्या बाजूला केशरी रंग आहे. प्रतीक कशाचा आहे? शौर्य आणि त्यागाचा प्रतीक आहे. 2 नंबरला पांढरा रंग आहे, शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे. 3 नंबरला हिरवा रंग आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. आणि मध्यभागी आरे असलेलं या ठिकाणी हे गोल चक्र आहे, ज्या ठिकाणी 24 आरे आहेत. 24 तास देश आमचा एक ऍक्टिव्ह राहील, प्रगतीपथावर राहील, त्याचं ते प्रतीक आहे. आणि ते अशोक चक्र आपण त्याला म्हणत असतो, ते निळ्या रंगाचं आहे. अशा मुद्द्यांवर प्रश्न येतात. आता मध्ये इथे आडव्या 3 पट्ट्या, केसरी, पांढरा, हिरवा. ओके, तुम्हाला ते लक्षातच राहत नसेल तर केपा लक्षात ठेवा. फक्त केपा, केसरी, पांढरा, केपा, कापा. ओके, आपण ना एखादा कागद वगैरे कापतो ना, कापा, केपा, एवढं लक्षात ठेवा. काही जणांना हा क्रम लक्षात राहत नाही. ओके, पुढे मधोमध ती चक्र आहे. कधी स्वीकार झाला? सगळ्यात महत्वाचं 22 जुलै 1947 ला हा स्वीकारला जातो आहे राष्ट्रध्वज. 22 जुलै 1947 तारीख लक्षात ठेवायची आहे. रचना पिंगली व्यंकय्या किंवा पिंगलीच म्हणतो आपण, त्यांनी केली. आणि अशोक चक्र जे धर्म, गती आणि न्याय. अशोक चक्रामधून एकतर बौद्ध धर्माचा शांततेचा संदेश सुद्धा आहे, चक्रामुळे ते गतीचा संदेश आहे, निळा रंगही तुम्हाला दिसतो आहे, न्यायाचं प्रतीक आहे. त्या 3 गोष्टी तुम्हाला अशोक चक्र सांगता आहे. पुढचं प्रतीक ज्याला राष्ट्रीय चिन्ह म्हटलं जातं, ज्याला नॅशनल एम्ब्लेम असं म्हटलं जातं, हे तुम्ही बघतायत. याच्या खाली लिहिलेलं असतं सत्यमेव जयते, सत्याचा विजय असो. काय आहे हे घेतलं कुठून? हे पहिली गोष्ट, हे अशोक स्तंभ जे सारनाथचा आहे त्या ठिकाणाहून हे घेतलेलं आहे. आता याचं बोधवाक्य सत्यमेव जयते आहे. घेतलं कधी? 26 जानेवारी 1950 ला याचा स्वीकार आहे. ते 22 जुलै, हे 26 जानेवारी 1950. आणि इथे सिंह आहे ना, तुम्ही म्हणाल 3 सिंह दिसत आहेत. 1, 2, 3, एक पाठीमागच्या बाजूला आहेत. या ठिकाणी 4 सिंह आहे, समोर 3 दिसतात. प्रश्न इथे आलाय आणि पुढे सत्याचा विजय अशा अर्थाने या आपल्याला चिन्हाकडे बघता येतं, राष्ट्रीय चिन्हाकडे बघता येतं. पुढे राष्ट्रीय गीत कोणतं आहे? जन गण मन राष्ट्रीय गीत आहे. कोणी लिहिलंय बघा. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान अशा 2 गोष्टी. हे ना, याला खरं म्हणजे आपण मराठीमध्ये राष्ट्रगान म्हणतो. खरं आता ते दोन्ही गीतच आहेत, काही हरकत नाहीये. पण आपण याला नॅशनल अँथम म्हणतोय जनगण मनला, आणि याला नॅशनल सॉन्ग म्हणतोय. ओके, म्हणजे वंदे मातरम नॅशनल सॉन्ग आणि जनगण मन नॅशनल अँथम. जनगण मन लिहिलंय रवींद्रनाथ टागोरांनी, घेतलं आम्ही, स्वीकृत केलं 24 जानेवारी 1950 ला. आणि 52 सेकंदासाठी आम्ही ते गात असतो. आता हे सगळं जनगण मन फार मोठं आहे, पण याच्यातलं एक पहिलं कडवं जे आहे, काही ओळी त्या ठिकाणी त्याच्यातले निवडलेले आहेत. 52 सेकंदात ते गायला गेल्या पाहिजेत. आता दुसरं आहे तर राष्ट्रीय गीत, जे आनंद मठ या कादंबरीतून घेतलंय. हा अनेक वेळा प्रश्न आलाय. जी संन्यासाच्या बंडावर आधारित आहे आनंदमठ. कुणाचे आहे आनंदमठ? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी यांची आहे आनंदमठ. त्यातून हे घेतलेलं आहे वंदे मातरम. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्या याचं ते प्रतीक होतं तुमच्या क्रांतिकारकांचं वगैरे. आता राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? रॉयल बेंगॉल टायगर, वाघ हा आमचा राष्ट्रीय प्राणी आहे. हा कधी घोषित झाला? 1973चा जो नॅशनल टायगर प्रोजेक्ट जो आला ना, तिथून याला आम्ही राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करतो. याच्याकडे शक्ती आहे, याच्यातून आम्हाला शौर्य भेटते. दोन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. राष्ट्रीय पक्षी म्हणाल तर तो मोर आहे. 1963 मधून आम्ही तो स्वीकारला. 63 पासून सौंदर्य आणि गौरव दोघांचं प्रतीक आहे मोर. उद्या थोडासा डीप मधला प्रश्न तुम्हाला काय विचारलं जाईल की मोर हे कशाचं प्रतीक आहे? बघा मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे. राष्ट्रीय फुल कोणतं आहे? कमळ आहे. अर्थ पवित्रता कमळामधून येते, आशा येते आहे. ओके, राष्ट्रीय वृक्ष म्हणाल तर वड आहे, बनियान ट्री आपण ज्याला म्हणतोय. वडाचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे, दीर्घ असतं, दीर्घ आयुष्य. दुसरं एकता. 2 गोष्टी बघा, हे कशाचं दर्शक आहे, ते का निवडलंय आम्ही, ते आम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन तुमच्याकडे असेल तर हे सगळं माहीत होत जाईल.
सध्या धमाका चालू आहे हायकोर्ट भरतीचा. अभ्यास कट्टा ॲपवर हायकोर्टचे क्लर्क असेल, शिपाई असेल, चालक असेल, बॅचेस चालू आहे. ऑफ 100 हा कुपन कोड आहे आणि ऑफरमध्ये सध्या प्रवेश चालू आहेत. लाईव्ह सेशन डेली संध्याकाळी 3 लाईव्ह घेतोय, 7 वाजता, 8:30 वाजता आणि 10 वाजता. अभ्यास कट्टा ॲपवर डाउनलोड करून घ्या आत्ताच. आणि इतर तलाठी भरती असेल, सरळ सेवेचे विविध एक्झाम, त्यांची सुद्धा तयारी या ठिकाणी आपण सगळी करून घेतो. MPSCची तयारी करून घेतो अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर. तुम्ही कधीही जॉईन करू शकता ती ॲप. काही अडचण असेल, तुम्हाला लिंक पाहिजे असेल, हा नंबर सेव्ह करून घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. राष्ट्रीय वृक्ष बनियन ट्री आपण बघितला. राष्ट्रीय मुद्रा करन्सी कोणतं आहे, चलन म्हणतो आपण त्याला, चलन रुपया. सध्याचं रुपया आहे चलन, त्याचं जे चिन्ह आहे ते असं आहे, ते कोणी बनवलं, ते डिझाईन कोणी केलं, हाही प्रश्न येऊन गेलाय. पुढे राष्ट्रीय सर्प कोणता आहे, नॅशनल रेप्टाईल म्हटलंय. सरपटणारा प्राणी कोणता आहे, किंग कोब्रा आमचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी आहे, हे तुम्हाला माहीत असावं. आता हे झालं देशाचं. आता आम्हाला आमच्या राज्याचा तर खूप जास्त अभिमान आहे. देशा इतकाच. काय आहे राज्याची प्रतीकं? सगळ्यात महत्वाचं राज्य चिन्ह तुम्हाला माहीत आहे का? हे आमच्या राज्याचं चिन्ह आहे. प्रतिपतचंद्र लेख व विष्णू, वर्धी विष्णूर वंदिता आणि खाली त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. आता हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा होती त्यावरून घेतलेलं हे बोधवाक्य आहे. त्यांची जे नाणे वगैरे होते त्यावर हे सगळं असायचं. त्यांनी बनवलेल्या बऱ्याच गोष्टी तिथेही आहे. राजमुद्रा आम्ही घेतलेली आहे. चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणारी कीर्ती असा त्याचा अर्थ आहे आपल्या राजमुद्रेचा, त्या शब्दांचा. आता राज्याचा ध्वज कोणता आहे? केशरी हा राज्याचा ध्वज आहे. त्याच्यावर राजमुद्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. असा केशरी कलर मधला ध्वज आहे. ओके, केशरी कलर मधला राज्य ध्वज आम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे राज्य भाषा आणि आणखी एक सांगतो ते म्हणजे राज्यशस्त्र. कशाला आम्ही घोषित केलं राज्यशस्त्र, मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. तेवढं एक तुमच्यासाठी. बघूया किती जणांना माहिती आहे. लेटेस्टमध्ये मी चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं ते काल परवा. ओके, राज्यभाषा मराठी आहे. राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, हा प्रश्न वारंवार येतोय. आता हे कवी कोण आहे? राजा बढे. लिहिलं कोणी? श्रीनिवास खळे यांनी. माहीत असावं. राज्याचा प्राणी शेकरू आहे, ज्याला इंडियन जायंट स्क्वारल असंही म्हणतात, त्याला मोठी खार असंही म्हणतात. खारुताईची ती एक. कुठे आढळते ती? भीमाशंकर वगैरे त्या ठिकाणी ती आढळते. राज्य पक्षी हरियाल आहे. येलो फुटेड ग्रीन पिजन आपण ज्याला म्हणतोय बघा, त्याचे पाय येलो आहे, वरती ग्रीन आहे. तो हरियाल नावाचा पक्षी आमचा राज्य पक्षी आहे, माहीत असावं. राज्य प्राणीबद्दल थोडंसं अजून सांगतोय कारण की हे शेकरू महत्वाचं आहे. त्याला रॅट्युफा इंडिका असं याचं शास्त्रीय नाव आहे. एक मोठ्या आकाराची ही खार आहे. शेपटी झुपकेदार असते बघा. ही शेपूट केवढी मोठी आहे. बघितली कोणी? प्रत्यक्षामध्ये गेले का कधी भीमाशंकरला वगैरे? तुम्हाला दिसते त्या ठिकाणी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाते. खाली आम्ही ते बालाजीला गेलो होतो ना, तिकडे ते जंगलात सुद्धा आहे बरं ही. आता आदिवास म्हणाल तर भीमाशंकर हे मुख्य वस्ती स्थान आहे शेकरूचं, म्हणजे लक्षातच ठेवावं लागतो मला भीमाशंकर. आता राज्य फुलपाखरू काय आहे? स्टेट बटरफ्लाय, ब्ल्यू मॉर्मन. बघा, ब्ल्यू मॉर्मन हे ब्ल्यू कलरचं आहे. काय म्हटलंय? 2015ला आम्ही याला दर्जा दिलाय फुलपाखराचा. देशातलं पहिलं राज्य होतं की फुलपाखराला राज्याचा त्या ठिकाणी एक दर्जा देत आहे, राज्य फुलपाखरू म्हणून. आकाराने मोठा आहे. भारतातलं 2ऱ्या नंबरचं फुलपाखरू आहे. भारतातलं 2ऱ्या नंबरचं. ओके, अतिरिक्त माहिती आम्हाला या ठिकाणी असावी. राज्याचा खेळ कोणता आहे? कबड्डी. पण त्याच्यासोबत आम्ही कुस्तीला सुद्धा तेवढंच महत्व या ठिकाणी देत असतो. राज्य दिन सगळ्यांना माहिती आहे, 1 मे, ज्याला महाराष्ट्र दिन आम्ही म्हणतोय. राज्य वृक्ष आपण या ठिकाणी आम्हाला माहित असला पाहिजे, आंबा, मँगो ट्री. ओके, स्थानिक नाव आणि मँगीफेरा इंडिका हे त्याचं शास्त्रीय नाव आहे, हे लक्षात ठेवा. राज्य फुल कोणतं आहे? बघा, देशाचा वृक्ष वड आहे, राज्याचा वृक्ष आंबा आहे. गोंधळ करू नका, चुकायचं नाही. ओके, एकदम ओके मध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. राज्य फुल म्हणाल तर जारूल आहे, ज्याला तामण म्हणतोय आम्ही. राज्य नदी गोदावरी आहे. राज्य मासा बघा, गंधेरी पापलेट ज्याला म्हणतोय, सारंगा ज्याला म्हणतोय, हा राज्याचा मासा आहे. सेठ लोकांनो, मासेवाले, मासेप्रेमी आणि हे तामण लक्षात ठेवा. कधी दिसलं तर बघा की बाबा हेच आहे का ते तामण. ओके, हे राज्याचे प्रतीक आणि या सगळ्यांची माहिती डिटेलमध्ये डेली लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन, नोट्स, टेस्ट पेपर, अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन तुमच्या समोर आहे. मुंबई हायकोर्ट क्लर्क असेल, शिपाई असेल,
ड्रायव्हर भरती सध्या त्याचे बॅचेस नवीन चालू आहे, तलाठी भरतीची नवीन बॅच चालू केली आहे, ग्रामसेवकची चालू केली आहे, पशुधन पर्यवेक्षकची बॅच चालू आहे, तुम्ही जॉईन करू शकता. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे आणि ऑफर अजून 1-2 दिवस मी हायकोर्टची ऑफर वाढवून दिलेली आहे. चला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा. धन्यवाद.